मुहूर्तावर आपण आज चाळीसगाव आगारात 5 बसेसचा लोकार्पण सोहळा आयोजित करतोय. या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे आमचे सगळे सहकारी. ऊन लागतंय, सगळ्यांना जायचंय, त्याच्यामुळे नामोल्लेख टाळतो. पण बघा, या गोष्टीचा मुहूर्तावर आपण आज चाळीसगाव आगारात 5 बसेसचा लोकार्पण सोहळा आयोजित करतोय. या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे आमचे सगळे सहकारी. ऊन लागतंय, सगळ्यांना जायचंय, त्याच्यामुळे नामोल्लेख टाळतो. पण बघा, या गोष्टीचा एक मनापासून आनंद आहे की ज्याला आपण म्हणतो की एसटी बस ही महाराष्ट्रातली लाल परी अनेक गोरगरीब लोकांच्या जीवनात एक आमूलाग्र बदल करण्यासाठी प्रवासासाठी एक महत्वाची भूमिका पार पाडते. चाळीसगाव तालुक्यात देखील दळणवळणाच्या माध्यमातून आज जर चित्र पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून नवीन बसेस ताफ्यात येत नव्हत्या. आपण 20 बसेसची मागणी केली. पहिल्या टप्प्यात आता 5, महिन्याभरात 5, फक्त 10 या ऍव्हरेज सगळ्यांना मिळतील. परंतु 10 पाटील साहेब, आपण पुन्हा तुम्ही चिंता करू नका, 10 आपण जास्तीचे घेऊ. आणि अगदी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की हे बस स्टँड आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहत होतो. आपण चाळीसगावचं रेल्वे स्टेशन बघा, बस स्टँड बघा, शासकीय कार्यालय बघा, हे सगळं असं जुनाट पद्धतीने सगळं म्हणजे अगदी पत्र्याच्या ठिकाणी तुम्ही बसलेले वगैरे. साहेब, मी नुसता तुम्हाला बसच नवीन जे बस आले आहेत आपल्याकडे आता 5 बसेस, तशी 10 बस आपल्या टोटल मिळणार आहेत. त्याच्यातल्या 5 बस आज आलेल्या आहेत आणि आपल्या इथल्या आमदारांनी आपल्याला शब्द दिला आहे की टोटल 20 बस आपल्याला देणार आहेत. तर त्याच्यापैकी 5 बस आपल्याला आज आलेल्या आहेत. या BS6च्या बस आहेत, पुशबॅक सीटच्या आहेत आणि एकदम चांगल्या पद्धतीच्या कुशनवाल्या सीट आहेत. सर, याच्यात एक कॅमेरा पण दिलाय जो ड्रायव्हरला मागच्या साईडचा दाखवतोय. रिव्हर्स कॅमेरा दिलेला आहे याच्यामध्ये. तर बॅक साईडला रिव्हर्स घेताना आपल्याला रिव्हर्स मध्ये काय आहे की जेणेकरून नेहमी आपल्याला बॅक घेताना आपल्याला वाहकाची गरज पडायची. तर या गाडीमध्ये आपल्याला वाहकाची शक्यतोवर गरज पडणार नाहीये. पण तरीही आपल्या एसटी महामंडळाचा नियम असा आहे की गाडी मागे घेताना वाहकाने चालकाला सहकार्य करायचं असतं आणि त्याच्याच मदतीने गाडी मागे घ्यायची असते. 5 बस आलेल्या आहेत. या लॉंग रूटला आपण बस टाकतोय सर्व. आपलं गाड्या कमी झाल्यामुळे आपल्या चाळीसगाव आगारात आपण पुन्हा जी जात होती आपली सकाळची 7:30 वाजेची ती बंद केली आहे. तर ती आता नवीन बस आल्यामुळे पुन्हा चालू करतोय आपण. त्याच्यानंतर इंदोरचं एक शेड्यूल बंद केलेलं होतं, आपण इंदोरचं एक शेड्यूल चालू करतोय. आणि माहुरगडही आपलं मागच्या वेळेस बंद झालेलं होतं, ते माहुरगड अशा आपण 3 शेड्यूल नवीन चालू करतो. सर, यांना हे बसला आपण ग्रामीण भागातही टाकणार आहे का काही आपत्ती काढण्यासाठी किंवा ग्रामीण भाग? नाही, यांना ग्रामीण भागात नाही टाकणार आहे, पण ह्या बस जिथं टाकल्या जातील तिथल्या बस आपण ग्रामीण भागात टाकणार आहे. सर, याच्यात अजून एक सुविधा अशी दिसली का प्रत्येकाला सीट बेल्ट दिलाय. दुसरा सीटला मागे करण्यासाठी एक बटन पण दिलाय का ज्याच्याने जो आपला प्रवासी आहे तो झोपू शकतो किंवा पाठचा जो भाग आहे त्याला मागे करू शकतो. बरोबर, याला रेक्लाइन सीट दिलेले आहेत. आपण जे म्हणतो पुश बॅक सीट ते दिलेले आहेत, सीट बेल्ट दिले आहेत आणि सोबतच त्याच्या प्रत्येक सीटच्या शेजारी चार्जिंगची सुविधा दिलेली आहे. म्हणजे जे आपले प्रवासी असतील ते लॉंग रूटला जाताना बऱ्याच वेळेस त्यांना लॅपटॉपचं काम असेल किंवा मोबाईलचं काम पडतं, त्यावेळेस त्यांच्या मोबाईलची किंवा लॅपटॉपची बॅटरी उतरते त्यांची. तर आपण त्यांना या बसमध्ये अशा सुविधा देतोय की प्रत्येक सीटच्या शेजारी एक चार्जिंग पॉइंट दिलेलं.